नमस्कार, मी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण कागदाच्या मदतीने कोथिंबीर किंवा मेथीची भाजी, कुठल्याही पालेभाज्या कागदाच्या मदतीने कशा चिरायच्या ते बघणार आहोत। जेव्हा बाजारातून कोथिंबीरीची किंवा मेथीची गड्डी आपण घेऊन येतो तेव्हा मुळाचा भाग जो आहे तो सुरुवातीला मी आता कट केला तसा कट करून घ्यायचा, जेणेकरून भाजी निवडायला सोपी जाते आणि जो पाल्याचा भाग असतो तोच शिल्लक राहतो आपल्याकडे आणि मुळाचा भाग ऑलरेडी साइडला आपण केलेला असतो कट करून। त्यामुळे मग पानाच्या भागातला कोणता जाडसर काड्या आहेत त्या आपल्याला काढता येतात आणि काही काड्या अगदी कोवळ्या असतात त्या आपल्याला घेता सुद्धा येतात, कारण कोथिंबीरीमध्ये पण मी थोड्या काड्या घेते आणि मेथीमध्ये सुद्धा काड्या थोड्याशा जाडसर ठेवते, जेणेकरून भाजी छान चवदार सुद्धा लागते। आणि भाजी ही हाताने निवडणं का गरजेचं आहे, कारण यामध्ये गवताचे तुकडे वगैरे छोटे छोटे राहतात आणि या मुळाचा भाग तर साईडला कट करतो आपण, पण यामध्ये सुद्धा बारीक सारीक गवत कचरा असा असू शकतो, म्हणून प्रत्येक भाजी हातामध्ये घेऊन व्यवस्थित निवडून घेणं खूप गरजेचं असतं। त्यापुढची आपली टिप आहे घरातल्या जुन्या बांगड्या त्याचा पुनर्वापर कसा करायचा। खूपदा स्टँड वगैरे नाही किंवा कमी स्टँड आहेत, म्हणून आपल्याला भांडी डायरेक्टली किचन ओट्यावर खालीच ठेवावी लागतात। तसं न करता भाजी वगैरे आपण काढून ठेवतो, छोटेशी पातेले असतात त्याच्यासाठी स्टँड गरजेचं असतं, तर त्यावरती आपण ठेवू शकतो। म्हणजे बांगड्या ठेवायच्या खाली किंवा एकच बांगडी ठेवायची आणि त्यावरती ते पातेलं ठेवायचं, अगदी ॲज अ स्टँड म्हणून त्याचा वापर आपल्याला करता येतो। आता पुढची टिप आपली अशी आहे की आपण कुठल्याही ब्रँडचा चहा पावडर वापरत असलो ना तरी सुद्धा चहा पावडरचा बॉक्स आपल्याकडे असतोच, मग कोणता का असे ना पण बॉक्स असतो, कारण त्यातली थोडी काढून आपण महिनाभर वापरतो आणि जेव्हा बॉक्स संपलेला असतो म्हणजे यातली चाय पावडर आपण काढून घेतलेली असते तेव्हा मात्र आतमध्ये असलेला पेपर हळूच काढून घ्यायचा आहे हाताने, कारण यामध्ये एकदा चहा करता येईल एवढी चहा पावडर अडकलेली असते। कारण बघा इथे बॉटमला जो फोल्ड आहे एकदम अशा पद्धतीने बॉक्समध्ये बसण्यासाठी व्यवस्थित या पिशवीचा फोल्ड केलेला असतो, तर त्या फोल्डिंगमध्ये थोडी चहा पावडर अडकलेली असते। साधारण एक वेळेस चहा होईल एवढी चहा पावडर यामध्ये आपल्याला निघते, म्हणजे साधारण चमचाभर चहा पावडर वाया गेली असती ती आपण अशा पद्धतीने यातून काढू शकतो। बघू शकता भरपूर चहा पावडर यामध्ये निघालेली आहे, तर ही पूर्ण अडकलेली होती। जर आपण तसाच बॉक्स फेकून दिला तर त्यामध्ये चहा पावडर सुद्धा वाया गेली असती। आता या पिशवीचा सुद्धा पुनर्वापर मी करणार आहे। खूप स्ट्रॉंग आणि खूप छान अशा या पिशव्या असतात, तर या पिशव्यांचा जर आपल्याला छान असा वापर करता आला तर का नाही करायचा, कारण इथे सुद्धा आपण भरपूर महिलांना पैशांची बचत करण्याची एक टिप देणार आहोत। तर ती टिप अशी आहे की आपण या पिशवीचा वापर कसा करायचा ते। यामध्ये कोथिंबीर जर ठेवली तर विदाऊट फ्रीज सुद्धा आपण ही कोथिंबीर 8 दिवस अगदी फ्रेश ठेवू शकतो, कारण यामध्ये अजिबात हवा जाणार नाही आणि कागदी पिशव्यांसारखीच ही पिशवी आहे पण त्यापेक्षा थोडी स्ट्रॉंगच आहे, तर या पद्धतीने आपण या पिशवीमध्ये ठेवू शकतो। तर आतमधून कागद आहे, बाहेरून थोडंसं ते प्लास्टिक सारखं दिसतंय, त्यामुळे ही बॅग थोडी स्ट्रॉंगच आहे, तर वापरली तर भरपूर दिवस ही बॅग जाते सुद्धा। आणि यामध्ये ठेवलेले पदार्थ जसेच्या तसे अगदी फ्रेश राहतात, म्हणजेच भाज्या फ्रेश राहतात। तर यामध्ये जर ठेवत असाल तर असं रबर बँडने वरतून त्याला पॅक करा आणि नंतर कोथिंबीर मेथी जी काही असेल ती यामध्ये ठेवू शकता। अगदी निवडलेली सुद्धा कोथिंबीर किंवा मेथी यामध्ये ठेवली तरी ती खराब होत नाही। विदाऊट फ्रीज ठेवा अगदी रूम टेम्परेचरला किंवा मग फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा हे व्यवस्थित राहणार आहे। त्यानंतर पुढची आपली टिप आहे अगदी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ आहे। पहिली टिप ही टाकाऊपासून टिकाऊच होती, तशीच न्यूजपेपर घरात असतातच। न्यूजपेपर घ्यायचा एक, आणि जर तुमच्याकडे भोपळा म्हणजेच दुधी भोपळा अर्धाच शिल्लक राहिला तर त्याला ताजं आणि फ्रेश ठेवण्यासाठी किंवा खराब होऊ नये म्हणून चिरलेला भाग बऱ्याचदा खराब होतो, मग त्यावरती थोडंसं मीठ लावायचे, एका वाटीत मीठ घ्यायचं, त्यामध्ये हा भोपळा बुडवायचा आणि नंतर एखाद्या न्यूजपेपरमध्ये गुंडाळून तो आपल्याला असा चहा पावडरच्या जुन्या बॉक्समध्ये ठेवून द्यायचा आहे। असं ठेवल्यामुळे रूम टेम्परेचरला सुद्धा भाज्या खराब होत नाहीत। तर या बॉक्सचा सुद्धा असा छान वापर आपल्याला करून घेता येतो। यामध्ये मिरच्या देखील मी न्यूजपेपरमध्ये गुंडाळून ठेवून दिलेल्या आहेत। फ्रीजमध्ये सुद्धा हा बॉक्स ठेवला तर अगदी फ्रेश आणि छान अशा ह्या भाज्या राहणार आहेत। जर मेथी चिरली किंवा कोथिंबीर चिरली तर ती लवकर खराब होते, फ्रेश राहत नाही, त्यासाठी सुद्धा तुम्ही या चहा पावडरच्या आतमध्ये असलेल्या सिल्वर कलरच्या पिशवीचा वापर करा। बघा त्यामध्ये एक दिवसभर अगदी जशीच्या तशी चिरलेली मेथी फ्रेश तुम्हाला दिसेल, खराब होणार नाही।
1 ते 2 दिवस म्हटलं तरी तुम्ही यामध्ये चिरून मेथी किंवा कोथिंबीर ठेवू शकता, जेणेकरून ती खराबही होत नाही, हवं तेव्हा आपल्याला आयत्या वेळी वापर करता येतो। आता आपण पुढची टिप बघतोय। चपातीचं पीठ मळत असाल किंवा भाकरीचं मळत असाल तर पिठाला हात न लावताच पीठ कसं मळायचं, कारण खूपदा पिठाला हात न लावता पीठ तर मळताच येत नाही। मग सोपे ट्रिक आहेत तरी कोणत्या, तर बऱ्याचदा व्हिडिओ बघायला जाता तुम्ही, पण त्यामध्ये सुद्धा पिठाला हात लावलेलाच असतो। मग पिठाला हात न लावता जर चपातीचं किंवा गव्हाचं पीठ मळायचं असेल तर सगळ्यात एक सोपी ट्रिक आहे, ज्याने तुम्हाला खरंच पिठाला हात लावायची गरज लागत नाही। फक्त तयार झालेल्या पिठाचे आपल्याला गोळे करावे लागतात आणि नंतर मग त्यापासून चपाती किंवा मग भाकरी तयार करावी लागते। तर यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे की सुरुवातीला स्वच्छ असं पीठ चाळणीने जसं चाळून घेतो तसंच चाळून घ्यायचंय आणि मग त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, त्यामध्ये थोडंसं पाणी अशा पद्धतीने टाकून घ्यायचंय आणि मगच आपल्याला त्याचं पीठ मळायचं आहे, पण त्याला हात लावायचा नाहीये। त्यानंतर जर आपण त्या पिठाचे गोळे केले तर त्या पिठाच्या गोळ्यांपासून भाकरी पण बनवू शकतो किंवा आपल्याला चपातीचं मळलं असेल पीठ तर चपाती पण बनवू शकतो। मग हे पीठ मळायचं तरी कसं ते बघूया। आता आपल्या महत्त्वाच्या ट्रिककडे आपण वळणार आहोत, पण त्या अगोदर मी तुम्हाला इथे सर्वात आधी मी बनवलेल्या पिठापासून या भाकरी कशा बनवल्यात ते दाखवते। अगदी मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेल्या या भाकरी तयार झालेल्या आहेत आणि ह्या भाकरीसाठी लागलेलं पीठ आहे ना ते मी हात न लावताच मळलेलं आहे। तर हे हात न लावता मळलेलं पीठ कसं मळलं ते दाखवते। पीठ चाळून घेतलं, त्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून टाकलं। आता हे पाणी मी गरम करून का टाकलं, कारण हे पीठ जर आपण एकदाच मळून ठेवलं तर थोडा वेळ ते तसंच राहतं, कारण सगळ्या भाकरी थापेपर्यंत पिठातली म्हणजे थोडासा चिकटपणा जाऊ नये म्हणून पिठामध्ये पाणी गरम वापरायचं, थोडंसं गरम करूनच वापरायचं आणि मीठ टाकायचं चवीपुरतं जर तुम्ही गव्हाचं पीठ मळत असाल तर। आता हे ज्वारीचं आहे त्यामुळे मी मीठ वगैरे टाकलं नाही, गरम पाणी करून टाकलं आणि चाळून घेतलेलं होतं पीठ वगैरे, तर त्यामध्ये मी पाणी प्रमाणात टाकलं होतं। खूप जास्त पाणी होणार नाही याची काळजी घ्या, अंदाजे थोडं थोडं पाणी करत टाकून द्या। त्यानंतर मग पोटॅटो मॅशर घ्या आणि त्याने असं मॅश करून घ्या पूर्ण पीठ। मॅश केलं की सगळं पीठ एकजीव होतं आणि त्याचे गोळे पण तयार करून घेता येतात। तयार केलेल्या गोळ्यांपासून छान भाकरी बनवता येते, यामध्ये कुठंही गुटळी राहत नाही किंवा जाडसर कण राहत नाहीत, एकदम स्मूथ असं हे पीठ मळलं जातं। जेवढं तुम्हाला हाताने मळता येणार नाही त्यापेक्षा सुंदर आणि चिकट मस्त असं हे पीठ तयार होईल, ज्याच्या भाकरी सुद्धा मऊ लुसलुशीत आणि पातळ तयार होतील। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हात न लावता पीठ मळायला शिका। थंडीचे दिवस आहेत, तुम्हाला सुद्धा वाटत असेल की हात न लावताच पीठ तयार झालं पाहिजे, तर ही ट्रिक वापरा, नक्कीच तुम्हाला ही भाकरीचं पीठ अशा पद्धतीने मळता येईल। पुढची आपली टिप आहे क्लिनिंगच्या रिलेटेड। बऱ्याचदा घरामध्ये अशा प्रकारचे स्पॅच्युले असतात आणि स्पॅच्युले हळदीने पिवळे होतात। बऱ्याचदा आपण चपातीसाठी किंवा भाजीसाठी हे स्पॅच्युले वापरतो, तर मी इथे हा स्पॅच्युला भाजीसाठी सुद्धा वापरते। त्यामुळे मग माझं काय झालेलं आहे की थोडी हळद वगैरे लागून त्याला किंवा पोहे वगैरे बनवताना मी त्याला वापरते, तर त्या पोह्यांचा पण कलर थोडा हळदीचा त्याला लागतो आणि मग असा पिवळट असा तो झालेला आहे। हा काढण्यासाठी मी टोमॅटो घेतला, टोमॅटोचा एक तुकडा कट करून घेतलेला आहे देठाकडचा, जो खराब झालेला होता, ज्याला थोडंसं होलही दिसत होतं, तर त्यामुळे मी देठाचा भाग टोमॅटोचा काढून घेतला, जेणेकरून अर्धा राहिलेला टोमॅटो मला वापरता येईल आणि जो देठाचा भाग आहे तो पण वाया जाणार नाही, यासाठी थोडंसं मी त्यावरती खायचा सोडा घेतला आणि मग त्या खायच्या सोड्याने हे पूर्ण घासून घेतलं। आता खायचा सोडा वापरला की बेकिंग सोडा असतो ना, तर त्याने काय होतं क्लिनिंग छान होते आणि पिवळट डाग पटकन निघून जातात, हळदीचे डाग वगैरे। तर हा स्पॅच्युला पुन्हा धुवून घेतला की पूर्ण डाग कमी झालेले आहेत, अजून 1-2 वेळा घासलं की पूर्णच कमी होऊन जातात, त्यावर राहत नाही डाग वगैरे। तर या पद्धतीने सोड्याचा वापर करून भरपूर वस्तू आपल्याला स्वच्छ करता येतात ज्या हळदीच्या डागाने पिवळ्या झालेल्या असतील। चला मग या पुढची आपण टिप बघतोय, कागदाने कोथिंबीर कशी कट करायची। एकदम बारीक अशी कोथिंबीर आपल्याला कट करायची असेल, जर तुम्हाला कोथिंबीर वडी वगैरे बनवायची असेल ना, तर तुम्ही या पद्धतीने बारीक अशी कोथिंबीर कट करत असाल, पण हातामध्ये जर कोथिंबीर धरली तर पटकन इकडे तिकडे जाते, पाहिजे तशी ती सेट होत नाही आणि बारीक आपल्याला हवी तेवढी कट करता येत नाही। म्हणून एक कागदाचा तुकडा घ्यायचा, म्हणजे एक पेज घ्यायचं कागदाचं आणि त्यामध्ये कोथिंबीर छान गुंडाळून घ्यायची, जशी मी आता दाखवली व्हिडिओत तशी, आणि त्यानंतर वरतून आपल्याला असं कट करायचं आहे आणि कट करताना खालचा जो कागदाचा लेयर आहे तो अजिबात कट होणार नाहीये, कारण जेवढी भाजी आहे किंवा जेवढी कोथिंबीर आहे तेवढीच कट होईल। पालेभाज्या कोणत्याही तुम्ही या पद्धतीने कट करू शकता, जेणेकरून एकत्रित राहतात आणि व्यवस्थित आपल्याला पाहिजे तेवढ्या कट करता येतात। अगदी छोटी एकदम बारीक बारीक जरी कट करायची असेल ना, तरी या कागदामुळे ती करता येते, इकडे तिकडे भाजी जात नाही आणि
बघा इथे किती छान स्मॉल पीसेसमध्ये हे कट झालंय। यापासून मला आता कोथिंबीर वडी बनवायची असेल ना तर ती बनवता येणार आहे खूप छान, कारण बारीक पाहिजे तेवढी कट झाली ही कोथिंबीर सुद्धा, इकडे तिकडे सांडली पण नाही। आणि कागदाच्या एकाच तुकड्यामुळे किंवा कागदाच्या एकाच पानामुळे माझं हे काम किती सोपं झालंय बघितलं असेल। कागदाचे तुकडे अशा हाताने आपण वेगळे करू शकतो यामधून। आणि कोथिंबीर इथे तयार सुद्धा झाली। कोथिंबीर चिरण्याची ही आयडिया तुम्हाला आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं की समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा। त्यामुळे काय होईल की आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्हाला सगळेच व्हिडिओ अगदी इझिली पाहता येतील। पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत। आणि हो, आजचा हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।